पिंपळकर, राहणार गारखेडा, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. मी हे जे गावंडे केसर आंबा आणि विविध प्रकारचे ज्यांचे आंबे आहेत ते मागच्या कमीत कमी 5 वर्षांपासून खरेदी करतो. यामध्ये कुठल्याही प्रकारचे म्हणजे नैसर्गिक पद्धतीने हे आंबे पिकवलेले असतात. कुठल्याही प्रकारची केमिकल वगैरे वापरलेली नाही. तरी आरोग्याच्या दृष्टीने फार व्यवस्थित आंबे आहेत. कुठल्याही आरोग्याच्या माझ्या बाबतीत, माझ्या फॅमिलीच्या बाबतीत, माझ्या नातेवाईकाला जे मी घेतले त्यांचे आजपर्यंत कधी या आंब्याकडून कधी रिॲक्शन झालेली नाही किंवा कुठल्याही प्रकारची बाधा झालेली नाही आहे. तसेच एक मला मोठी गोष्ट सांगा वाटते की माझे साडू रत्नागिरीला असतात प्रशांत महाजन, ते मागच्या 15 दिवसापूर्वी इथे आले होते औरंगाबादला माझ्या भेटीसाठी. त्यांनी मला एक हापूस आंब्याची पेटी घेऊन आली रत्नागिरी ओरिजिनल हापूस. मी ते आंबा खाल्ला. मी त्यांना म्हटलं सांगितलं किंवा तुम्ही हापूस आंब्याच्या ऐवजी आमचा गावंडे पाटलाचा केसर आंबा नेऊन बघा, तर तुम्हाला कसा वाटतो ते सांगा. त्यांना मी त्या दिवशी पाटलाला रात्री फोन केला. रात्री 9:15 वाजले की जनरली ह्यांचं 9:30ला बंद होतो. पाटलांनी सांगितलं माझं उघडं आहे, दुकान उघडं आहे, तुम्ही या. त्यांना एक पेटी भरून मी केसर आंबा इथे घेऊन दिला आणि त्यानंतर त्यांचा रिप्लाय आला की आमच्या हापूसपेक्षा हा आंबा आम्हाला फार चवदार वाटतो. हे त्यांची माझ्या साडूची रिमास आहे. आणि गावंडे पाटलाचं हे जे आहे त्यांनी फार मोठं म्हणजे वेगळ्या पद्धतीचं समाज कार्यच केलेलं आहे. चांगल्या पद्धतीचा आंबा थँक्यू, धन्यवाद. काय क्वालिटी वाटते तुम्हाला त्याच्यामध्ये केमिकलचा आंबा कसा आहे की घरी नेल्यानंतर संध्याकाळी उतरून जातो केमिकलनं. आणि याला कसं आहे की हे टप्प्याटप्प्याने पिकतात. आज आपण समजा 2-3 किलो आंबे घेतले तर हे कमीत कमी 6 दिवस खातो मी. रोज 2-3 आंब्याचा मी येणं माझे मिसेस दोघंच असतात, 5 मुलं आणि मुलगी बाहेरगाव असतात. तर मला हे पुरतं. लॉट वाईज आंबे पिकतात आणि केमिकलचे 24 तासामध्ये पिकून ते नंतर उतरायला लागतात आणि त्याच्यामध्ये मग हे नाही. असा दोन्हीमध्ये फरक आहे. लोक कलरवर जाते, तुम्ही कलरच्या बाबतीत काय सांगणार? कलरवर नाही, कारण कसं आहे की काही आंबा जो हिरवा जरी असला तरी आत पिकलेला असतो, गोड असतो. कलरवर जाऊ नये माणसानी. कलर हे केमिकलचे असतात. केमिकलमध्ये टाकल्यानंतर तुम्ही पहा त्याचे सगळे आंबे तुम्ही तिथं कुठल्याही गाड्यावर जा तुम्हाला सगळे आंबे पिवळेच दिसतील. इथं तसं नाही आहे. हे दोन्हीमध्ये फरक. ज्या माणसानं आंब्याचा जो दर्दी आहे बायासारखा तो हे ह्या क्वालिटीचे आंबे ओळखू शकतो. नॅचरली समजा नैसर्गिक आहे. अच्छा. आणि दरवर्षी ह्यांनी जे आंबे आणले ते उत्कृष्ट प्रतीचे आहेत आणि त्यांचे आज व्हॉट्सअपवर ग्रुप केलेला आहे. व्हॉट्सअपवर ग्रुप तुम्ही पहा, त्यांचे जवळपास 1000 मेंबर आहेत. त्यांना गावंडे पाटलाला वेगळी मार्केटिंग करायची गरज नाही आहे. ही सगळी माउथ पब्लिसिटी झालेली आहे. त्यांच्याशी सगळे परिवार जोडला गेलेला आहे. तुमचं नाव सांगितलं, ॲड्रेस सांगितलं. मी संजय लक्ष्मीकांत पिंपळकर. मी इथे गारखेडाला चंदेश्वरी सोसायटीमध्ये राहतो आणि इथं वास्तव्य माझा औरंगाबादमध्ये 1989 पासून आहे. प्रॉपर अंमलबजावणीचा आहे, पण इथलाच मी आता रहिवासी झालेला आहे. ॲड्रेस सांगितलं. इथला चंदेश्वरी हाऊसिंग सोसायटी पहाडी कॉर्नरजवळ छत्रपती संभाजीनगर, प्लॉट नंबर 2, घराचं नाव विरंगुळा. जो गावंडे पाटलाचा जो हे केसर आंबा मिळतो तो हा आपल्या ज्योतिनगर रोडवर आहे आणि तिथे त्यांचं शॉप आहे. तुम्हाला मोबाईल बिल येते का?
मोतीलाल गोलवार, छत्रपती संभाजीनगर, ज्योतिनगर सहकारमध्ये राहतो आहे. हे आमचे गावंडे मामा जे आहे हे आंब्याचे डॉक्टर, फ्रूटचे डॉक्टर थोडक्यात. आणि हे जे आंबे चांगले असले पुढे 10 ठिकाणी बघणार, 10 ठिकाणी फोन लावणार. गुजरात आहे, बडोदा आहे, वलसाड आहे, अहमदाबाद त्या साईडला तिथून बराबर ते आंबे आणतात आणि आम्हाला चांगले आंबे 4 वर्षापासून खायला भेटतात. आतापर्यंत पूर्ण हे काही लोक, भगवान लोक आपले जाधववाडीमध्ये आंबे आणतात, त्याच्यामध्ये पुड्या टाकतात, हे टाकतात. अजून पण ते कार्यक्रम चालू आहे. महानगरपालिका आणि कमिशनर साहेबांनी, हमारे समीर राजूकर साहेबांनी हे त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे जे लहान पोरे यांना खातात की जे केमिकल वापरून ते आंबे तयार करतात, केमिकल वापरून किडे तयार करतात, याच्यापासून दूर ठेवायला पाहिजे आणि त्या लोकांवर कारवाई करायला पाहिजे. जसे अरुण भाऊ आहे, यांना असे आणखी 10 अरुण भाऊ पाहिजे संभाजीनगरला. पण हे एकटा माणूस एवढा मोठा सरला तरी क्विंटलने आंबे आणतो, गाड्याने आंबे आणतो आणि विकतो आहे. आणि हे आंबे आम्हाला खायला चांगले भेटतात. मी आंबे घ्यायला चालू आहे. माझ्या पॅकिंग आंब्याची चालू आहे सध्या. धन्यवाद. कसा नॅचरल आंब्याची महिमा वेगळी आहे साहेब. हे केसर आंबा त्यांच्याकडे जास्त प्रमाणामध्ये राहतात. कधी कधी हे हापूस आंबा पण आणतात. असे वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यामध्ये भरपूर प्रकार आहे. पण आंब्याची क्वालिटी हातामध्ये घेऊन हे आंबे ओळखून घेतात. मागच्या वर्षी मी याला चॅलेंज केलं होतं की भाई आंबे कसं काय, हे मी हातात आंबा घेतला एक, अनुभवी आंबा तर चांगला आहे, नाही म्हणे हे आतून खराब निघेल. म्हटलं कसं काय, त्यांनी मला कापून दाखवलं. मला आश्चर्य वाटलं की हे आंबा हातात घेऊन माणसाने सांगितलं हे खराब निघाला. जनतांना काय सांगणार सर? जनताला हे सांगतो तो तिथं अनुभव या, आंबे चांगले घ्या. ज्या ठिकाणी आंबे चांगले आहेत ते बघा. आंबे केमिकल कसे असतात ते अनुभवाला माहिती आहे क्वालिटीबद्दल. त्यांना तुम्ही अनुभव गावंडे. अनिल कुमार सोळंके ह्या भागात राहतोय आणि हे जे गावंडे आहे आंबे विकणारे हे फार आमचे पूर्वीपासूनचे स्नेह आहेत. आणि हे जे आंबा आणतात हा एकदम मुळातच उत्तम प्रतीचा आणतात आणि तो आणल्यानंतर नॅचरल पद्धतीनंच आणतात, नॅचरल पद्धतीनंच विकतात आणि त्यांच्या ह्याच्यात प्रामाणिकपणा आहे व्यवहारात. आणि हा आंबा आयुर्वेदिक म्हणजे दृष्टीनं कुठली पावडर वगैरे नसल्या कारणाने हा खाण्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे.